नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असेल किंवा दिव्यांगांची योजना असेल, तर तुम्हाला यासाठी हयातीचा दाखला हा कंपल्सरी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला दरवर्षी हयातीचा दाखला हा देणं गरजेचं आहे. तर अशा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला हयातीचा दाखला हा पहिले तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला जमा करायला लागला होता. पण आता त्यामध्ये काही बदल करून तुम्ही घर बसल्या तुमचा हयातीचा दाखला हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता आणि तुम्हाला कुठे जायचीही गरज नाहीये. तर अतिशय सोपी पद्धत आहे. प्रत्येक जो कोणी वृद्ध असेल, निराधार असेल, अपंग असेल, त्यांनी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. अतिशय व्यवस्थित बघा. तुम्हाला घर बसल्या हयातीचा दाखला कसा काढायचा आहे आणि कुठे न जाता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच कसा काढायचा आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला बेनिफिशियरी सत्यापन ॲप घ्यायचं आहे. त्याला प्रोसेस म्हणायचं खाली. प्रोसेस म्हटल्यानंतर तुम्ही ज्या मोबाईलमध्ये ॲप घेतले, त्याचा त्या मोबाईल धारकाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी. हे डिव्हाइसचं रजिस्ट्रेशन होतंय. सेम खाली त्याचा मोबाईल नंबर टाकायचा, जसं मी टाकतोय आणि तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर त्या डिव्हाइस म्हणजे जे सिम कार्ड असेल, त्याच्यावरती एक ओ-टी-पी आला असेल, तोच तुम्हाला रजिस्टर करायचा आहे. माझ्या तिथे मी करतोय. तुम्ही त्याप्रकारे करू शकता. नेक्स्ट पुढे सबमिट करायचं आहे तुम्हाला. सबमिट केल्यानंतर त्याचं नाव जो कोणी असेल ऑपरेटर, त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं. तर माझ्या केसमध्ये माझं नाव टाकतोय. तुम्ही ते बघू शकता. मी माझं नाव इथे टाकतोय. तसं तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नाव टाकल्यानंतर बघा, पुढे आता मी स्कॅन या बटनावर क्लिक करतोय. स्कॅन क्लिक केल्यानंतर बघा असं सेल्फमध्ये तुम्हाला पहिले सेल्फ म्हणून स्कॅन करायचं आहे. तर बघा माझी तर आधार अपडेट नाही आहे. आधार फेस-आय-डी सर्व्हिस अपडेट नाही आहे. तुमच्या केसमध्ये नसेल तर तुम्हाला फेस-आय-डी सर्व्हिस अपडेट करून घ्यावी लागेल. तर तिथे फेस-आय-डी सर्व्हिस तुम्ही अपडेट करा. तुम्हाला ती नसेल तर तुम्ही अपडेट करून डाउनलोड करून घ्या पहिले. आणि त्यानंतर तुम्हाला बघा असा एरर येऊ शकतो. परत स्कॅन म्हणा. स्कॅन म्हटल्यानंतर तुम्हाला काही प्रोसेसिंग येतं ते. एक 3 ते 4 स्टेज असतात. कधी 5 स्टेजपर्यंत प्रोसेसिंग येतं. तर 4-5 सेकंद, 10 सेकंद वेळ लागू शकतो. तर माझ्या केसमध्ये ते प्रोसेसिंग होतंय. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोसेसिंग होणार आहे. तर तेव्हा बघा आता आपलाच म्हणजे जो कोणी मोबाईल धारक आहे त्याचा चेहरा स्कॅन करून घ्या. इथं व्हेरिफाय झाल्यानंतर बघा महाराष्ट्र या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा. पुढे तुम्हाला पेन्शनवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यापुढे तुम्ही बघा आधार कार्ड नंबर. आता बघा हा आधार कार्ड नंबर कोणाचा टाकायचा? जो कोणी लाभार्थी असेल, म्हणजे जो विधवा पेन्शन घेणारा असेल किंवा अ, संजय गांधी निराधार योजनेचा असेल किंवा श्रावणबाळ योजनेचा कोणी लाभार्थी असेल, त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्याचा खाली मोबाईल नंबर. ह्या 2 गोष्टी तुम्हाला टाकायच्या तिथे. तर माझ्या केसमध्ये मी टाकतोय आणि खाली तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी आला असेल. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर बघा, आता माझ्या केसमध्ये लाभार्थी आहे, त्याच्या मोबाईलवरती ओ-टी-पी यायला काही वेळ लागतो. तुम्हाला चाळीसचा काही वेळ लागू शकतो. तर ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आय ॲग्रीवरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि स्कॅन या बटनावर क्लिक करून त्या लाभार्थीचा तुम्हाला चेहरा स्कॅन करायचा आहे. माझ्या केसमध्ये करतोय मी आणि त्याचे डोळे त्याला बंद चालू करायला सांगायचे आहेत. माझ्या केसमध्ये बघा चेहरा स्कॅन झालेला आहे आणि तुम्हाला बघा एक सर्टिफिकेटचा नंबर बी-सी-आय नंबर जो म्हणतो आपण तो इथे आला असेल. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि तुम्हाला ओके करायचं आहे. तर हा नंबर तुमच्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती पण गेला असेल. तर तुम्ही ओके केल्यानंतर व्ह्यू बेनिफिशियरीवरती तो नंबर टाकायचा आहे. तो आयडी त्यांच्या ह्याच्यावर आलेला आहे. लक्षात घ्या आयडी हा मोठा आहे. त्यामुळे तुम्ही तो काळजीपूर्वक बघा आणि व्यवस्थित टाका. त्यात चूक करू नका. तर माझ्या केसमध्ये लाभार्थीला मेसेजला आणि आयडी यायला वेळ लागला होता. तर बघा आता त्यांच्या फोनवरती तो आयडी आलेला आहे आणि मी तो आयडी टाकतोय. तुम्ही बघू शकता इथे. तर प्रत्येकाच्या केसमध्ये कधी-कधी मेसेज यायला वेळ लागतो. तर तुमच्याही केसमध्ये असं होत असेल, तर तुम्ही वेट करा आणि त्याचा आयडी टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी गेल्यानंतर तर ओ-टी-पी पुन्हा तुम्हाला एक एंटर करायचा आहे. त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती गेलेला ओ-टी-पी तुम्हाला पुन्हा एंटर करायचा आहे आणि तो एंटर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण सबमिट बघा. आता अशा प्रकारे तुमचं हयातीचा दाखला हा समोर आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन लाभार्थ्याच्या मोबाईलवर तुम्ही सेंड करू शकता किंवा याची प्रिंटआउट त्याला देऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण हयातीचा दाखला काढतो. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.